नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये चॅप्टरमध्ये रिमर्स संदर्भात माहिती पाहणार आहोत. रिमर्स, तर या अगोदर आपण ड्रिलिंग मशीन या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण रिमर्स संदर्भात माहिती पाहत असताना आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया. हे अशा प्रकारचे रिमर असतात. त्या रिमर संदर्भातली आपण प्रस्तावना आपण प्रथम पाहणार आहोत. तर रिमर हे अनेक धारदार कटिंग गेज असलेले एक टूल असून याच्यावर अनेक अशा कटिंग गेज असलेले एक टूल असून या रिमरचा उपयोग अगोदर पाडलेल्या छिद्राचा व्यास म्हणजे अगोदर पाडलेल्या छिद्राचा व्यास आहे हा मोठा करून होलला फिनिश व तंतोतंतपणा आणण्यासाठी किंवा त्या होलला मापात आणण्यासाठी त्या रिमरचा काय केला जातो, उपयोग केला जातो. असे हे रिमर हे हाय स्टील किंवा टू स्टील या मटेरियलपासून बनवून त्याच्या बॉडीवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते. तर अशा प्रकारे या रिमर संदर्भातली आपण प्रस्तावना बघितली. त्यानंतर ह्या रिमरचे ॲडव्हान्टेजेस आपण पाहणार आहोत. फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ रिमर. असे रिमर आहे ड्रिलिंग करताना, तर त्याचे काही फायदे. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ रिमर, त्याच्यामध्ये रिमिंग प्रोड्यूस हाय क्वालिटी सरफेस फिनिश, तो डायमेन्शनल ॲक्युरेसी टू क्लोज लिमिट. तर रिमरमुळे उच्च प्रतीची पृष्ठभागाची फिनिशिंग अचूक दिलेल्या मर्यादित मापात आपल्याला मिळत असते. ज्यावर इतर फिनिश प्रक्रिया करता येत नाहीत अशा लहान आकाराच्या छिद्राला आपल्याला रिमरच्या सहाय्याने काय करता येतं, आतील बाजूला फिनिश मिळवता येतं, फिनिशिंग करता येतं. तर अशा प्रकारे हे या रिमरचे आपण फायदे पाहिले. त्यानंतर रिमरचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ रिमर या संदर्भात आपण माहिती अभ्यासणार आहोत. त्यामध्ये रिमरचं वर्गीकरण हे हँड रिमर व मशीन रिमर या दोन प्रकारामध्ये केले जाते. त्यामध्ये दोन प्रकार म्हणजे हँड रिमर आणि दुसरा मशीन रिमर. तर रिमरचे वर्गीकरण हँड व मशीन रिमर या दोन प्रकारात केले जाते. त्यामध्ये हँड रिमरच्या सहाय्याने रिमिंग करण्याकरता उच्च दर्जाच्या कौशल्याची आवश्यकता असते. तर मशीन रिमिंग करण्याकरता मशीन रिमर योग्य पद्धतीने किंवा योग्य रीतीने मशीनच्या स्पंडलमध्ये बसवता यावा म्हणून रिमरच्या शँकवर मोस्ट टेपर काय केलेलं असतं, बनवलेलं असतं. अशा प्रकारचे मोस्ट टेपर बनवलेले असते. त्या फ्रेमच्या सहाय्याने पकडण्यासाठी हँड रिमरच्या वरचा भाग, जे हँड रिमर असतं त्याच्या वरच्या भागाला चौकोनी भाग तयार केलेला असून शँक सरळ असते. तर हँड रिमरची शँक ही सरळ असून त्याच्यावरील भागाला, टोकाला टॅप रेज पकडण्यासाठी चौकोनी स्क्वेअर असं बनवलेलं असते. तर अशा प्रकारे हे दोन प्रकार या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ रिमरचे आपण अभ्यासले. त्याच्यानंतर आपण मुख्य या पार्ट्स ऑफ रिमर संदर्भात या प्रकरणामध्ये माहिती अभ्यासणार आहोत. तर यामध्ये हँड रिमरचे वेगवेगळे भाग असतात, ते आपण या आकृतीच्या माध्यमातून काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारची आकृती रिमरची या ठिकाणी दाखवलेली आहे आणि वेगवेगळे एलिमेंट त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी ही शँक आहे, ही शँक, त्यानंतर ज्या भागावर फ्लूट पाडली तो बॉडी भाग आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ स्क्वेअर, त्याच्यावर स्क्वेअर लेंथ आहे, रिशेस लेंथ आहे या फ्लूट आणि शँकमधील भागाला फ्लूट रिशेस बोललं जातं, तिची लांबी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी याचा डायमीटर दाखवला आहे रिमरचा, मधला भाग आहे ॲक्सिस. त्याच्यानंतर त्याचं साईड चौकोनी आकाराची टँक बनवलेली आहे त्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी इकडचा भाग विवेल लीड, टेपर लीड अँगल, टेपर लीड सर्क्युलर लॅम्प. त्याच्यानंतर विवेल लीड अँगल, विवेल लीड लेंथ, टेपर लीड लेंथ असे वेगवेगळे एलिमेंट्स या ठिकाणी किंवा पार्ट्स ऑफ रिमर दाखवलेले आहेत. त्यापैकी प्रमुख आपण पार्ट्स आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये
पहिला पार्ट ॲक्सिस. आता पहा त्याच्या सेंटर लाईन आहे पहा तो ॲक्सिस. त्या ॲक्सिस संदर्भात आपण रिमरच्या माहिती अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पण मध्यातून गेलेला भाग आहे ॲक्सिस. तर ॲक्सिस संदर्भात तर रिमरच्या मध्यातून किंवा मध्यभागातून जाणाऱ्या लांबीच्या दिशेतील रेषेला, त्या लांबीच्या दिशेतील रेषेला ॲक्सिस असे म्हणतात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे रिमरचा बॉडी. रिमरच्या खालील टोकापासून संपूर्ण कटिंग एज असलेल्या, आता ह्या संपूर्ण कटिंग एज असलेल्या भागाला रिमरची काय असे म्हणतात, रिमरची बॉडी असे म्हणतात. तर त्यानंतर रिशेस या ठिकाणी ही रिशेस फ्लूट आणि शँक. आता ही फ्लूट आणि ही शँक यामधील कमी डायमीटर असलेल्या या भागाला रिशेस असे म्हणतात. त्यानंतर शँक, या ठिकाणी शँक दाखवलेली. शँक की जो भाग ट्रिमिंग करताना पकडून फिरवला जातो, हा भाग समांतर किंवा निमुळत असतो. आता या ठिकाणी स्ट्रेट शँक समांतर असते, तर टेपर शँक रिमर हे टेपर निमुळते केलेले असतात, त्यामुळे शँक हा स्ट्रेट किंवा टेपर अशा प्रकारचे असते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, सर्कुलाकार लँड. या ठिकाणी दिलेले रिमरचे त्याच्यावर हे टीथ पाडलेले असते, ते हे टीथ सर्कुलार लँड संदर्भात माहिती. लिडिंग एज लँडवर कटिंग एजला लागून असलेल्या दंडगोलाकृती गुळगुळीत असा हा सर्कुलार लँड हा पृष्ठभाग असतो. त्याच्यानंतर बिवेल लीड, या ठिकाणी दिलेले बिवेल लीड या टोकाला पहा, या टीथल्या टोकाला बिवेल लीड तयार केली असते रिमरच्या. तर बिवेल लीड रिमरचा जो भाग सुरुवातीस छिद्रामध्ये बसतो त्या भागाला चांबर मारलेला असतो, त्या रिमरच्या भागाला बिवेल लीड असे म्हणतात. त्यानंतर रिमरचा एलिमेंट पुढचा पाहणार आहोत, टेपर लीड. या ठिकाणी इथं दाखवलेले पहा टेपर लीड. या ठिकाणी टेपर लीड येतो पहा, इथं रिमरच्या तळाच्या भागाला थोडासा टेपर बनवलेला आहे. तो टेपर लीड छिद्राला कटिंग व फिनिश करण्यासाठी रिमरच्या कटिंग एजच्या तोंडाशी जो निमुळता कडा किंवा उतार दिलेला असतो त्यास टेपर लीड असे म्हणतात. या भागाला सर्कुलार लँड दिलेले असते, अशा प्रकारे ही टेपर लीड संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर बिवेल लीड अँगल. या ठिकाणी बिवेल लीड अँगल त्याच्या सेंटर ॲक्सिस आणि त्या पुढच्या टोकाचा जो चॅम्बर आहे त्यामधला अँगल बिवेल लीड अँगल. तर रिमरचा ॲक्सिस व बिवेल लीडचे कटिंग एजेस यामधील हा कोन होय. तर अशा प्रकारे या बिवेल लीड संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर टेपर लीड अँगल या ठिकाणी पहा, ह्या टेपर लीड अँगल रिमरचा ॲक्सिस, ह्याचा ॲक्सिस व कटिंग एजचा निमुळता भाग, त्या कटिंग एजचा हा निमुळता भाग, रिमरचा ॲक्सिस व कटिंग एजचा निमुळता भाग यामुळे तयार होणारा हा टेपर लीड अँगल होय. तर त्याचबरोबर या रिलेटेड या रिमरच्या एलिमेंटच्या भागाच्या काही टर्म्स आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये फ्लूट्स, त्या ठिकाणी रिमरच्या बॉडीवर फ्लूट पाडलेले असतात, असे नागमोडी आकारामध्ये किंवा काही रिमरमध्ये स्ट्रेट असतात. त्या फ्लूट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फ्लूटच्या भौमितिक कटिंगशी संबंधित संज्ञा रिमिंग करताना चिप्स निघून जाण्यासाठी तसेच कटिंग एज मार्फत कुलंट पोहोचवण्यासाठी, या कटिंग एज मार्फत तळापर्यंत कुलंट पोहोचवण्यासाठी रिमरच्या बॉडीवर कटिंग एज निर्माण होण्यासाठी हे फ्लूट तयार केलेले असतात. म्हणजे फ्लूट म्हणजे गाळे होय. तर अशा प्रकारे या फ्लूट संदर्भात सांगता येईल. त्याच्यानंतर हिल, या ठिकाणी साइड व्ह्यू मध्ये आपल्याला दिसेल हिल. तर कटिंग एज व जॉब यांच्यामध्ये, ही कटिंग एज आणि जॉब यांच्यामध्ये गॅप निर्माण व्हावी याकरिता कटिंग एजच्या पाठीमागील बाजूला, आता या ठिकाणी ही कटिंग एज आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो तिरपा भाग बनवलेला असतो किंवा रिमरचा जो तिरपा भाग असतो त्यास हिल असे म्हणतात. त्याच्यानंतर कटिंग एज, या ठिकाणी मध्ये ही
कटिंग एज रिमरच्या पृष्ठभागावर मटेरियल कटिंग करण्याकरिता ज्या धारदार कडा असतात या रिमरच्या भागाला कटिंग एज असे म्हणतात. त्यानंतर हे कटिंग एजचा पुढचा भाग म्हणजे जो फेस, त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. फेस कटिंग एजच्या लगतच्या फ्लूटचा भाग ज्यामध्ये जॉबचे कटिंग झालेले पीस या ठिकाणी रिमरच्या साहाय्याने रिमूव्ह करत असताना कटिंग झालेले चिप्स या फेस जवळ सामावले जातात. त्यास रिमरचा फेस असे म्हणतात. त्याच्यानंतर क्लिअरन्स अँगल या ठिकाणी रिमरच्या साहाय्याने कटिंगची क्रिया व्यवस्थितरित्या व्हावी याकरता वेगवेगळे अँगल दिले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्लिअरन्स अँगल, तर प्रायमरी किंवा सेकंडरी क्लिअरन्स रिमरच्या परिघावरील कडा जेथे एकत्र येतात. आता या ठिकाणी रिमरची कटिंग एज आणि त्याच्यानंतर त्याला उतार आणि दुसरा उतार, तो प्रायमरी आणि सेकंडरी कडा क्लिअरन्स अँगलच्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याच अनुक्रमे पहिल्या अँगलला प्रायमरी क्लिअरन्स, दुसरा उतार असतो त्याला सेकंडरी क्लिअरन्स असे म्हणतात. अशा प्रकारे हे क्लिअरन्स अँगल, त्याच्यानंतर हेलिक्स अँगल ह्या ॲक्सिसशी फ्लूटच्या अँगलमध्ये पाडले जातात, त्याला हेलिक्स अँगल असे म्हणतात. तर रिमरच्या ॲक्सिस आणि कटिंग एजमध्ये जो कोन तयार होतो, रिमरचा ॲक्सिस आणि त्याच्या या कटिंग एजमध्ये जो कोन तयार होतो त्यास हेलिक्स अँगल असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहत असताना रिमर संदर्भातली माहिती अभ्यासली. तर रिमर हे धारदार असं एज असलेलं कटिंग टूल असून त्याचा उपयोग अगोदर काढलेल्या छिद्राचा व्यास मोठा करण्याकरता, फिनिश व तंतोतंत मापात बनवण्याकरता या रिमरचा उपयोग केला जातो. रिमर हे हायस्पीड स्टील किंवा टूल स्टील या मटेरियलपासून बनवून त्याच्या बॉडीवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते. तर त्याचप्रमाणे रिमरचे हँड आणि मशीन रिमर दोन प्रकार पडतात आणि रिमरचे विशेष करून आपण एलिमेंट्स पार्ट्स आपण अभ्यासले. तर अशा प्रकारे आज आपण या रिमर संदर्भात माहिती अभ्यासली. विद्यार्थी मित्र, आजचा हा रिमर संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.